परंतु इथे उलट आहे, जेव्हा कवी पोचत नाही तिथे रवी पोचतात तुमचे. तर अशा म्हणजे सांगितलंय की उदरकर साहेबांनी की एक दुवा आहे, परंतु दुवा बनण्याचा ब्रिज एक दानशूर व्यक्ती आणि जी संबंधित यंत्रणा असेल त्यामधला ब्रिज बनण्याचं काम सुद्धा रवी प्रभात संस्थेचे रवींद्र लाडसाहेब आहे, त्यांनी तो दुवा निर्माण केलेला आहे. कोणत्याही गोष्टी हेरून काही उणीवा आहेत, काय नाही आहेत, त्यांनी सभापती म्हणून काम केलेलं आहे, त्यांना प्रशासनाची चांगली जाणीव आहे, त्याचं ते हे काम करत असतात. त्या उणीवा हेरून त्या हे करून आता इथे जे त्यांनी साहित्य दिलेलं आहे तर निश्चित डॉक्टरांची आणि सर्व ज्या नर्सेस असतील, आशा सेविका असतील, यांची सुद्धा जबाबदारी त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण आरोग्य हेच धनसंपदा आहे. आपण किती संपत्ती कमवतो, काय कमवतो, आता तुम्ही बघत असाल काहीतरी सोशल मीडियावर एखादा बोलता असं भाषण देतो, त्याचाच कोलॅप झालेला तुम्ही पाहिलं असेल. आलंय न्यूज सोशल मीडियावर, कोणतरी लग्न कार्यामध्ये डान्स करताय आणि तिथं अटॅक येतोय, काहीतरी होतंय. कारण त्याचा परिणाम आपण आरोग्याकडे जे आपलं दुर्लक्ष होत चाललंय, आपल्याकडे ह्याच हे होत चाललंय, त्यातूनही तो एक हे होत असेल. त्यामुळं आपण एखादं काहीतरी आपल्या घरात एखादी व्यक्ती सिरियस होते, एखादी आजारी होते किंवा ॲक्सिडेंट होतो, त्याच वेळेस आपल्याला डॉक्टरांचं, आपल्याला हे जे आरोग्य यंत्रणा याचं महत्त्व कळतं. कारण तिथे आपण सर्वजण त्याकडे आस लावलेला असतो आणि त्या ठिकाणी जर उपकरण नसतील त्या ठिकाणी, आणि एक पिरियड असतो त्या मेडिकल भाषेमध्ये मला वाटतं गोल्डन हॉर्स म्हणलं जातं, की त्यामध्ये फर्स्ट एड हा प्राथमिक उपचार भेटला पाहिजे. तो जर तुम्हाला वेळेत भेटला त्या गोल्डन हॉर्समध्ये, म्हणजे गोल्डन त्या पिरियडमध्ये, तर जी हे आहे, जी हानी होणारी आहे, ती आरोग्याची हानी ती निश्चित टाळता येते. तर ह्या भागामध्ये काही झालं तर हे जे उपकेंद्र आहे इथे तर गोल्डन हॉर्समध्ये जे प्राथमिक उपचार भेटले जातील आणि समजा काही सिरियस असेल तर पुढं पाठवलं जातील, त्यातून जो एखादा पेशंट काही दगावण्याची शक्यता असेल तर ती निश्चित कमी होणार आहे. आपण सर्वांनी इथे जे दानशूर दाखवलं, मी बघितलं मागे, मी ह्याला शाळेच्या उद्घाटनाला पण आलो होतो, तर तिथेही आपलं जे शाळेतले जे हे आहेत विद्यार्थी होते, माजी विद्यार्थी, त्यांनी सुद्धा त्या शाळेचं जे CCTV असतील किंवा इतर साहित्य तिथे दिलं होतं. ते म्हणजे लोकसहभागातून धनसंपदा जी निर्माण करायची आहे किंवा हे करायचं, तर ह्या तुमच्या ह्या भागातल्या याच्यातून हे बघताय. आपण कोकणामध्ये काम करताना